श्रोते हो नमस्कार. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित चिकटराव चिकटे ही कथा आज आपण ऐकत आहोत. चिकटराव चिकटे नावाप्रमाणे आणि आडनावाप्रमाणे खरोखरच चिकट होते. सगळ्या भरत गावाने चिकट्यांचे घर म्हणून त्यांना संबोधन लावले होते. त्यांना शेतीवाडी ही बक्कळ होती. घरी दूध दुभत्याला काही कमी नव्हते. पैसा अडका भरपूर होता. लक्ष्मीनं घर भरलेलं होतं. पण चिकटरावांनी त्याचा काही उपभोग घेतलाच नाही. महिन्याला घराचा होणारा खर्च त्याचा हिशेब दैनंदिनीत लिहिलेला असायचा. रुपयांचा हिशेब ते घरातील सर्वांकडून घेत असत. मुलांनी भाजीपाला खरेदीत किंवा किराणा सामानात 1-2 रुपये जरी खाल्ले तरी त्यांच्याशी ते 1-2 दिवस खिचखिच करून राहत. चिकटरावांच्या अंगावरील कापडाचे तर काही बोलूच नका. ठिगळे लावून लावून शर्ट धोतर वापरत. मग त्यांची बायको चिमणाबाई लाजकाज धोतर शर्ट जोडी बाजारातून विकत आणायची. अहो, कपडे धुण्यासाठी चिकट्यांच्या घराण्याने साबणात सुद्धा चिकटपणा केला. घरातील साबण संपले की चिमणाबाई अगदी भर दुपारी 12-1च्या दरम्यान नदीवरती कपडे धुवायला जायची. कोणी इकडे तिकडे पाहते की नाही असं करून घाटाच्या पायरीवरील इतर बायकांच्या साबणांचे राहिलेले बारीक बारीक तुकडे ती गोळा करून कपडे धुवायची. नाईलाजास्तव कधी कधी साबण म्हणून बिट्याचा उपयोग कपडे धुण्यासाठी करायची. आणि मग पाणी भरण्यासाठी आलेल्या आयाबायांची कुजबूज चालायची. काय हा चिकटेबाईंचा चिकटपणा, कपड्यांना साधा साबण सुद्धा लावत नसे. त्यावर चिकटेबाई आपल्या चिकटपणाचं प्रदर्शन करायच्या. तुम्हाला काय हो आमच्या उठाठेवी करायच्या? आमचे आम्ही करून खातो. रुपया आम्ही वाचवतो. रुपया म्हणजे आमचा जीव की प्राण. एकदा काय झालं, श्रावणात चिकटरावांनी सत्यनारायणाची महापूजा घातली. ते पण 4 लोकांना अन्नदान व्हावं हा हेतू मुळीच नव्हता. तर त्यांनी सत्यनारायणाला आपल्या लेकीची कूस उजू दे हा नवस केला होता. आणि तो नवस फलद्रूप झाला. सारं गाव जेवण घातलं, परंतु आमटीसाठी घरची चटणी न वापरता विकतरी चटणी वापरली. आमटी एवढी काय तिखट झाली म्हणता. आमटीचा भुरका मारल्यानंतर लोकांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं. अहो, आचारी लोकांना मुद्दामून त्यांनी तिखट जास्त टाकायला सांगितले. आणि हो, गोड शिरा लोकांनी कमी खावा म्हणून साखरही कमी टाकण्यास सांगितली. भटजींना दक्षिणा देतानाही 101 रुपयाची ठरलेली दक्षिणा, परंतु त्यांनी 51 रुपयेच दिले. भटजीबुवांनी त्यातच समाधान मानले. थंडीच्या दिवसात तर चिकटराव कुडकुडत बसत. अगदी अंग लटलट कापायचं. पण त्यांनी आयुष्यात कधीच स्वेटर विकत घेतला नाही. शर्टावर शर्ट चढवून शरीराचं ते थंडीपासून रक्षण करत. शेकोटी म्हणाल तर स्वतःची शेकोटी कधीच करीत नसत. दुसऱ्याच्या शेकोटीवर ते शेकण्यासाठी जात आणि आपल्या घरचा लाकूड फाटा तसाच जपून ठेवत. चिकटरावांना विडी आणि तंबाखूचे व्यसन होते, परंतु आयुष्यात कधीच त्यांनी विडी तंबाखू विकत घेतली नाही. रोज ते पारावर गप्पा मारण्यासाठी जात. अगदी सकाळ संध्याकाळ नित्यनियमाने. गप्पा रंगात आल्या की आता भरूया बार असे म्हणत आणि आपल्या मित्रमंडळींकडून तंबाखू घेऊन ते खात. ते पारावरील पडलेली बिड्याची थोटकं कोणी पाहत नाही असे पाहून खिशात टाकीत आणि घरी येऊन मनसोक्तपणे बिड्यांची थोटकं ओढत बसत. दरवर्षी सुगीत येणारे वासुदेव त्यांना ते मोजकेच धान्याचं दान देत आणि भविष्य वधवून घेत. भविष्य खोटं ठरलं तर पुढील वर्षी त्या वासुदेवाची दिसता क्षणीच खरडपट्टी. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी भिक्षेलाही जात नसे. बलुतेदारांकडून ते मनसोक्तपणे आपली कामे करून घेत, परंतु बैत देताना त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या अंगाला घाम फुटायचा. त्यामुळे बलुतेदारांनी चिकट्यांचं कुळच सोडून दिलं.
चिकट्यांचा मुलगाही बाप सवाई बेटा निघाला. शाळेत दिलेले गृहपाठ पूर्ण करण्यासाठी तो मित्रमैत्रिणींच्या वह्या घरी घेऊन यायचा आणि प्रत्येकाच्या वहीतील 1-2 पाने फाडून घ्यायचा आणि वर्षाकाठी त्याचं बाइंडिंग करून तो 4-5 वह्या बनवायचा. ह्या तक्रारी शिक्षकांकडे गेल्या तेव्हा त्या चिकट्या पुत्राने चोरीची कबुली दिली आणि पुन्हा अशी चूक करणार नाही अशी शपथ घातली. चिकटरावांनी आपल्या घरी मनसोक्तपणे कधीच कुठल्या पदार्थाचा आस्वाद घेतला नाही. गावात कोणाचे उत्तरकार्य असो, सत्यनारायण असो, बारसे असो, वास्तुशांती असो, चिकटराव जातीने हजर. आणि काय सांगता, जेवणावर आधाशासारखे तुटून पडत. घरी येताना एखादा लाडू खिशात टाकून आणत. घरात, समाजात चिकट्यांचा चिकटपणा हे संपूर्ण भरतगाव आणि त्यांचे पै पाहुणे जाणून होते. परंतु घरी पाणी वापरताना सगळ्यांना त्यांचा कटाक्ष. आंघोळ करणे, कपडे धुणे, जेवण करणे इत्यादी कामांसाठी सुद्धा ते पातेल्याच्या मापाने पाणी देत. घरातील मोरीच्या पाण्यावरती त्यांनी परसदारी बाग फुलवली, नारळाची झाडे लावली. त्यातून त्यांना वर्षाकाठाला 2-3 हजाराचे उत्पन्न मिळू लागले. शेतमळ्यालाही चिकटे पाणी जपून वापरत. पाण्याचा थेंब न थेंब ते मौलिक समजत. चिकटे लोकांना सांगत, पाणी म्हणजे जीवन. आणि खरोखरच चिकटराव चिकटे वैयक्तिक आयुष्यात जरी चिकट असले तरी जलस्रोत वापरण्याबाबतचा समाजानं त्यांचा वसा घ्यावा म्हणून भरतगावच्या सरपंचांनी त्यांचा एका प्रजासत्ताक दिनी सत्कार सुद्धा केला. चिकटराव चिकट्यांनी रुपया जमून इमल्यावर इमले चढवले. त्यांच्या 10 पिढ्यांचा उद्धार होईल एवढी माया जमवली. परंतु त्यांची इच्छापूर्ती अपूर्णच राहिली. आयुष्यात कधीतरी ते मोजकेच डॉक्टरांकडे गेले असतील. दुखणी अंगावर काढली. घरच्या घरी औषधोपचार नित्याप्रमाणे केला. परंतु ताप वाढतच गेला. अति झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी निदान काढले. चिकट्यांना टायफॉइड झाला होता. योग्य वेळी उपचार न झाल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. भरतगावच्या मातीत त्यांच्या चिकटपणाच्या गुजगोष्टी लोक अजूनही सांगत आहेत. परंतु काही लोक त्यांच्या जलस्रोत चिकटपणाबद्दल त्यांना धन्यवाद देत आहेत. परंतु एक मात्र खरे, माणसांना नको तिथं चिकटराव बनू नये. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला देखील अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.